करायचं. मग संस्था म्हणली की आपण असं करूया ना, एकदम आपल्याला मोठं जे स्वप्न 2035 पर्यंत गाठायचं आहे की हा महाराष्ट्र आमचा शैक्षणिकदृष्ट्या हा नुसता महाराष्ट्रात नव्हे, भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वर्ण अक्षराने लिहिला पाहिजे. आणि त्यासाठी मग आपण काय करू, आपल्या प्रत्येक तालुक्याचं नेतृत्व नेऊ आणि जे जिल्हा स्तरावर आपण त्यांना सन्मानित करतो ते राज्य स्तरावर करूया. आणि आतापर्यंतचे कार्यक्रम सर्व आपल्या विविध स्पर्धा परीक्षेच्याच बक्षीस समारंभ होतात, त्यावेळेस आमच्या बंधू भगिनीची कुठेतरी हेळसांड होते. आणि त्या तालुका आणि जिल्हा लेवलच्या कार्यक्रमामध्ये मॉक मोठा असतो आणि तो कार्यक्रम तेवढ्या दर्जाचा होत नाही. म्हणून आम्ही एक दिवस वारे गुरुजींना पण भेटलो. आम्ही एक दिवस 4 वाजून रात्रीभर मीटिंग केली आणि त्याला एक मूर्त रूप दिलं गेलं. आणि आजचा क्षण आहे, या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचं योगदान, आम्ही टाळ्या वाजवतो त्यांच्यासाठी की त्यांच्या सर्व योगदानामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. पुरस्कार दिला म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे. आमचं सर्वांचं स्वप्न आहे, तुमचं आमचं सर्वांचं आहे. या शिक्षणामध्ये क्रांती करत असताना एकटा कोणीच काही करू शकत नाही. त्यासाठी अनेक घटक लागतात. जसं की ज्या विद्यार्थ्यावर आपण प्रोसेस करतो तो विद्यार्थी पण त्या माहोलमध्ये त्याची अटॅचमेंट झाली, प्रतिसाद दिला पाहिजे. देत नसेल तर त्याला उपचार करून त्या पद्धतीला माहोल तयार करून त्या वातावरणात त्याला आनंदी केलं पाहिजे. उदासीनता पालकांची, गावाची, ग्रामस्थांची असेल तर तिथंही तसं वातावरण बदलून आपल्याला निर्माण केलं पाहिजे. आणि आमचा जो गुरुजन बंधू भगिनी जे काम करतात अहोरात्र, त्यांच्या कार्याला सन्मान म्हणून शाबासकी थापही भेटली पाहिजे. मग ह्यामध्ये आपण एसएमचे अध्यक्ष असतील, शाळेचे तिथले केंद्र प्रमुख असतील, केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सर्वांचा आढावा घेऊन डाईट शासकीय स्तरावर विचार करून आपण शिक्षकाची निवड केली. आणि आपण खूप भाग्यवान आहात. स्वतःसाठी, शेजारच्या बसलेल्या प्रत्येक बंधूसाठी आपण जोरदार टाळा हातवरती करून त्यांचा अभिनंदन आहे. सर्वांचं त्या कार्याला नक्कीच सन्मान आणि गौरव आहे. आता आपली जबाबदारी मोठी वाढली. तुम्ही प्रतिनिधी स्वरूपात पूर्ण त्या तालुक्यामधून आलेला, आपला वारे गुरुजींचं मार्गदर्शन भेटेल. गावी सरांना प्रवास आणि काही अडचणीमुळे आले नाही, हिवाळी शाळेचे त्यांनीही आपले एक चांगला ठसा म्हटले आहे. ह्या सर्वांचं मिश्रण जन्माला आलाय तर प्रत्येकाची व्यक्ती नुसार टॅलेंट आहे, ताकद आहे, विजन आहे आणि ते मिशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. आणि खरंच चांगले दिवस आणण्यासाठी आपण एकत्र आज या ठिकाणी आलोय. आणि ह्या नव्या वर्षाची आज सुरुवात झालेली आहे. इथून पुढे 365 दिवस आम्ही तुमच्याशी कनेक्ट राहणारच आहे. प्रवाह चालवतो, सर्वच त्यात असतील नसतील माहित नाही, पण मला वाटतं इथं आज जे काही 431 बांधव भगिनी आहेत ते मात्र त्या माहोलमध्ये असतील आणि त्या तालुक्याचं, त्या जिल्ह्याचं नेतृत्व करून वेगळा असा एक महाराष्ट्र घडण्याचा प्रयत्न केलेला असेल. तुम्ही तिथल्या तालुक्यामध्ये ज्या अडचणी असतील ते काढा. आपण त्या शाळेला भौतिक काय, टेक्नॉलॉजीज काय, इन्स्टिट्यूट काय, सर्व काही देऊ. आपल्याकडे अनेक मार्ग आहेत, पण समृद्ध जर शिक्षण करायचं असेल तर तुमचं योगदान खूप महत्वाचं आहे. असं नाही की मला तिथं वाबळेवाडीला मला हे भेटत होतं ते, पण आज सारे जालिंदरनगर शाळेला आम्ही गेलतो, रविवारी गेलो. काय सुंदर परिसर, तिथून आम्हाला हलव पण वाटत. दिवस मला वारे गुरुजी आम्ही तरी 1-1.5 तास आम्ही तिथे बसलो. पाटील सर होते, सिद्धेव सर होते, बसलो तिथे. म्हणजे हे वातावरण कधी निर्माण होतं, शिक्षकाच्या मनामध्ये जी ऊर्जा प्रेरणा आहे ती संचालन अंगामध्ये नक्कीच होतं. आणि ती आज तुमच्या रूपानं महाराष्ट्राच्या या देशाच्या भविष्यासाठी ऊर्जा संचारणार आहे. येस आर नो, हो की नाही? येस. मोठा आवाज पाहिजे. येस. खूप धन्यवाद. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, परंतु 1 तारखेला जी लिंक येणार आहे तर तुमच्या तालुक्यातून आजचं नेतृत्व निवडा, त्याच्यापर्यंत जाऊ देते. दुसरी गोष्ट, 365 दिवसाचा आपला प्रोटोकॉल पाळणार की तुम्हाला काय काय मदत करू शकतो मी, त्या विद्यार्थ्याला कशा कशा पद्धतीने मदत करू शकतो, त्या शाळेला कशा पद्धतीने म्हणू शकतो. आणि हे 72 शाळा काय तर ह्या 431 शाळा कशा मॉडेल होऊ शकतात. आणि त्यासाठी वारे गुरुजींचं खूप मोठं योगदान असणारे मार्गदर्शन असणार. मग त्या प्लॅननी जाऊया. वारे गुरुजी यामध्ये पण इतके टॅलेंट आहे आपल्या बंधुवाकडे, फक्त प्रेझेंट करता येत नाही. काही बांधव तर कुठेही सोशल मीडियावर नाही, एवढं काम करतात ना मन लावून. 365 दिवस शाळा चालणारे पण आहेत. आपला त्याला सन्मान करायचा आहे आणि ते ज्ञान तुमच्या पुरतं न ठेवता इतर शाळेमध्ये वापरायचं. बघा, प्रकाश आहे, दिवा आहे, पेटल्याने वाढणार आहे आणि तो तेवढ्या पुरता समेटायचा आहे. म्हणून तुम्हाला ते ज्ञान ह्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, या देशाच्या कर्तृत्वासाठी, सन्मानासाठी वापरायचं आहे. त्यामुळं खुल्या आव्हानं आम्ही 365 तुमच्या जवळ असणार आहे. आणि 365 दिवसामध्ये 431 बांधव भगिनीचं आणि मागच्या 12 वर्ष दिलेल्या पुरस्कार दिलेल्या बांधवांचं टॅलेंट एकत्रित करून, संमिश्र करून हा देश मोठा करायचा आहे, महाराष्ट्र माझा मोठा करायचा आहे, ह्यासाठी प्रयत्न करायचे.
तुम्हाला प्रत्येक क्षणी आपण त्या ठिकाणी तुम्ही म्हणा एसएमसीचे अध्यक्ष सपोर्ट करत नाहीत किंवा तिथलं वातावरण त्या पद्धतीचं नाही, तर हे उपचार आहेत. कारण चॅलेंजिंग पाहिजे, विद्यार्थ्याला चॅलेंजिंग पाहिजे, शालेय कमिटीला चॅलेंजिंग पाहिजे, शिक्षकालाही चॅलेंजिंग पाहिजे. त्याशिवाय क्रांती होत नाही. आणि ती क्रांतीची ज्योत आजपासून पेटणार आहे आणि आपण सर्व पेटवणार आहोत. आपण ही पेटलेली ज्योत 365 या दिवशी नक्कीच आनंद असेल. वाडेगुरुजी या ठिकाणी ग्वाही देतो की 305 431 शिक्षक बांधव एक वेगळं वातावरण त्या जिल्ह्यामध्ये करतील, एवढी या ठिकाणी ग्वाही देतो आणि आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.